महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली। सध्या राज्यातील तब्बल 10 लाख एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे। यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून अनेक पिकं धोक्यात आली आहेत। अजित पवार यांनी प्रभावित भागांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे। पावसाचा तडाखा अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। संपूर्ण राज्यभर पाऊस आहे। साधारण आत्तापर्यंत 10 लाख एकर, मी एकरात सांगतोय, 10 लाख एकर क्षेत्र हे आपलं पाण्याखाली आलेलं आहे आणि पिकं पाण्यात आहे। मी अनेक कलेक्टरांशी बोललोय, त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये आम्ही पंचनामे सुरू करतोय। बऱ्याचशा ठिकाणी NDRF, SDRFच्या टीम काम करत आहेत। नांदेडच्या परिसरामध्ये आपण आर्मीला पण तिथं पाचारण केलेलं आहे, ते पण तिथं आलेले आहेत आणि काही गावं पूर्णपणे पाण्याने वेढली गेलेली आहेत। त्यांना SDRF आणि NDRFच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे।